तर मित्रांनो हा मठ आहे सद्गुरू श्री स्वामी समर्थ मठ सेहत मित्रांनो मजेत ना आपल्या देवासगड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आज गुरुपौर्णिमा आणि वार बुधवार आला आहे. गुरुवार आला असता तर परफेक्ट झालं असतं. आणि आज आपण श्री सद्गुरू स्वामी समर्थ सेवा मंडळ हिरेसडा या ठिकाणी राहून आणि हा मठ गुरु नवनीतानंद महाराज त्यांनी 2011 साली हा मठ स्थापन केला होता. आणि आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त ह्या मठामध्ये आपण जाणार आहोत आणि ह्या मठाचे आपण फुल व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल. सर्वप्रथम पादुकांचा अभिषेक केला जाईल, त्याच्यानंतर होम केला जातो, त्याच्यानंतर आरती होते, त्याच्यानंतर सर्व भक्त भाविक येतात ते आरतीला उभे राहतात आणि काही वेगळी प्रथा आहे त्यांची ती पाहायला भेटते आपल्याला. त्याचबरोबर नैवेद्य दिला जातो त्यावेळी पूर्णपणे दरवाजा लावले जातात आतमध्ये आणि कोणाला प्रवेश नाही. जे त्यांचे सेवक आहेत तेच फक्त त्या ठिकाणी असतात. नैवेद्य झाला की परत जे भक्तगण असतात त्यांच्यासाठी महाप्रसाद दिला जातो. आणि संध्याकाळी बरोबर 7 वाजता मित्रांनो टायमिंगला पालखी असणार, मंदिराच्या गोल फिरणार आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी सभामंडप आहे त्या ठिकाणी थांबणार आणि परत पालखीच्या गोल तरी भक्तगण नाचणार. आणि हा व्हिडिओ कसा आहे नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असं नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल करून नोटिफिकेशन ऑल करायचं म्हणा. चला जाऊया थेट हिरेसड्याच्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये. तर मित्रांनो सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट कल्याण पश्चिम आणि सद्गुरू श्री स्वामी समर्थ मठ देवगड आणि ते समोरच मठ आहे झूम करून दाखवतो. तर मित्रांनो हा मठ आहे सद्गुरू श्री स्वामी समर्थ मठ इळे देवगड. तर मित्रांनो सर्वप्रथम शंखनाद आणि घंटानादने सुरुवात होते. तर मित्रांनो आता अभिषेकला बसले आहेत आणि पादुका पूजन हे आता होणार आहे.
여기요. तर मित्रांनो आता होमाची पूजा केली जाईल आणि होम पेटवला जाईल.
तर आता होमाच्या सभोवताली शिष्यगण बसणार आणि मंत्रोपचारचा चालू होईल होमामध्ये.
बोला. त्याच्यानंतर काहीच वर्षानंतर काही वर्षात महाराजांना साक्षात्कार झाला. शासन आवश्यक आहे. त्यानंतर मग महाराजांना काही दिवसातच साक्षात्कार झाला. मंदिराचं आव्हान शिवशंकराचं मंदिर स्थापन करण्यासाठी महाराजांना आदेश आला आणि त्याप्रमाणे महाराजांनी शिवशंकराचं मंदिर तिथे स्थापन केलं. त्याप्रमाणे त्यांची पूजांच्या आजपर्यंत व्यवस्था चालू आहे. प्रत्येकाला पुढे चालू शुभम श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरू श्री नवनीतानंद महाराज की जय. मगाशीच सांगितल्याप्रमाणे महाराजांनी मठाची स्थापना केल्यानंतर काही दिवसात महाराजांना साक्षात्कार झाला की अशा प्रकारची मंदिरं या ठिकाणी या मठाच्या आवारात बांधायची असा आदेश झाला महाराजांना. आणि त्या आदेशानुसार महाराजांनी जसं संतोषी मातेच्या मंदिराची किंवा शिव मंदिराची आणि तशीच या ठिकाणी हनुमान मंदिराची सुद्धा स्थापना केली आहे, मारुतीरायाच्या मंदिराची. तर हे मारुतीरायाचं मंदिर स्थापन केल्यानंतर मग त्या ठिकाणी महिलांना फक्त आतमध्ये प्रवेश करता येत नाही, बाकी सर्वजण जाऊन करू शकतात. आणि त्याचप्रमाणे आजपर्यंत याची पूजा अर्चा सगळं व्यवस्थित चालू आहे. सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरू श्री नवनीतानंद महाराज की जय.
परत हे त्यांना सांगूया तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरू श्री नवनीतानंद महाराज की जय. महाराजांना जसा साक्षात्कार झाला त्याप्रमाणे त्या साक्षात्कारात शनिदेवाचं मंदिर स्थापन करण्याचा आदेश महाराजांना आला. त्याप्रमाणे आमचे सद्गुरू श्री नवनीतानंद महाराज यांनी शनिदेवाचं मंदिर या मठामध्ये स्थापन केलं. शनिदेवाचं मंदिर हे फार कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, परंतु ते आमचं भक्तगणांचं भाग्य असेल म्हणून हे आम्हाला इथे शनिदेवाची पूजा अर्चा करण्याचं मान सन्मान इथे मिळाला. आणि आम्ही महाराजांच्या आदेशाप्रमाणे आजपर्यंत अविरत श्री शनिदेवांची पूजा करतो आहे आणि ती तशीच अविरत पुढे चालू राहील. सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरू श्री नवनीतानंद महाराज की जय. तर मित्रांनो, आता आरतीला सुरुवात होईल. स्वामींची आरती आता सुरुवात करणारे सर्व भक्तगण आणि शिष्यगण मिळून.
तर मित्रांनो, आरती झाल्यानंतर स्वामींना महाप्रसाद नैवेद्य दिला जातो. त्याच्यानंतर जे भाविक भक्त असतात त्यांना महाप्रसाद या ठिकाणी दिला जातो.
तर मित्रांनो पालखी प्रदक्षिणा मंदिराच्या गोल प्रदक्षिणा घालून पुन्हा मंदिरामध्ये येणार. Bye.
स्वाभिमान नवनीतानंद गुरु महान आम्हा साऱ्यांचा अभिमान नवनीतानंद गुरु गुरु नवनीतानंद माऊली आमचा जीवनाचा
तर चांगले अर्थ मान बोलले जय हनुमान बोलले जय हनुमान नंतर झाले. ए स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री नवनीतानंद महाराज की जय. पहिला आधी हे काय सांगू तर सांगा. चालू हा मठ स्वामी
परत म्हणू की सुरू करू? ते कट करून लावतले. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री नवनीतानंद महाराज की जय. 2011 साली नवनीतानंद महाराज म्हणजे आमचे गुरु माऊली यांच्या संकल्पनेतून ह्या मठाची येथे स्थापना झाली. प्रथमतः कोकणातील हा पहिला मठ देवगड मठ. त्यासाठी राजेंद्र कदम यांनी ही एवढी जागा उपलब्ध करून दिली आणि तदनंतर आज जवळजवळ 10 ते 12 वर्ष अविरतपणे सेवा इथे चालू आहे. दरवेळी महाराज कल्याण मठातून, जो आमचा प्रमुख मठ कल्याण मठ आहे, तिथूनच या सर्व मठाची सूत्रे चालतात. भक्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी दर महिन्यातून एकदा महाराज सर्व मठांना भेट देतात आणि त्या भेटीतूनच बऱ्याच भक्तगणांना त्याची प्रचिती आलेली आहे आणि त्याप्रमाणे सगळ्यांचे संसार अगदी सुखरूप चाललेले आहेत. महाराजांवर असलेली श्रद्धा ही प्रत्येक वेळी प्रत्येक भक्ताला त्याची प्रचिती देत आहे. त्यामुळे आजवर हा भक्तगणचे प्रमाणही बऱ्या प्रमाणात वाढत आहे आणि स्वामींची प्रचिती सर्वांना येत आहे. प्रथमतः सागरानंद महाराज यांच्या संपर्कात महाराज आल्यानंतर त्यांची इच्छा होती की देवगड या इयसाडा गावात एक मठ व्हावा या संकल्पनेतून त्याने महाराजांना भेटले आणि महाराजांना ते इयसाडा इथे घेऊन आले. त्याच्यानंतर राजेंद्र कदम यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी जागा देऊन ह्या मठाची सर्व इथे स्थापना केली. स्थापना केल्यानंतर हळूहळू भक्तगण ह्या मठात वाढू लागले आणि आजपर्यंत तो भक्तांचा ओघ इथे तसाच चालू आहे. आता ह्या मठात प्रमुख 4 उत्सव केले जातात. एक प्रकट दिन, गुरुप्रतिपदा, दुर्गाष्टमी आणि दत्त जयंती. प्रत्येक मठातून वार्षिक यात्रा निघतेच, परंतु कल्याण मठ हा प्रमुख मठ असल्याकारणाने तिथूनच जी वार्षिक यात्रा निघते त्याच्यात सर्व भक्त सहभागी होतात. अक्कलकोट येथे स्वतः सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांनी गुरुप्रतिपदा हा उत्सव चालू केला. काही कालानंतर तो उत्सव थोड्या का प्रमाणात तो आमच्याकडे आला आणि आजपर्यंत आम्ही तोही उत्सव अगदी व्यवस्थितरित्या सर्व मठ मिळून अक्कलकोट येथे चालू ठेवलेला आहे. आणि त्याच्यात समाधी मठामध्ये प्रत्येक भक्ताला प्रत्यक्ष सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या समाधीला डोकं टेकून त्याचं दर्शन घेता येतं. ही एक आमच्यासाठी पर्वणीच आहे. त्याप्रमाणे महाराज अविरतपणे आता त्यांचा वारसा पुढे, महाराज समाधीस्थ झाल्यानंतर त्यांचा वारसा अवधूतानंद महाराज आणि परमानंद महाराज हे पुढे चालवत आहेत. दर महिना परमानंद महाराज हे येथे येऊन ह्या गादीवरती प्रत्येक भक्ताचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतात आणि इथे आलेल्या प्रत्येक भक्ताचे प्रश्न सुटतातही. तेवढी श्रद्धा प्रत्येक भक्ताची इथे आहे. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री नवनीतानंद महाराज की जय. बोल तू काहीतरी आता बोल, तू मध्ये एडिट करतील ते बोल. किती मठ होते? 14 बोल. एकूण 14 ना. मग एडिट करून सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री नवनीतानंद महाराज की जय. आमचे गुरु माऊली श्री नवनीतानंद महाराज म्हणजेच मोडक महाराज यांनी स्वामी समर्थांच्या या सेवेमध्ये आम्हाला म्हणजे मोडक महाराजांच्या संपर्कात येऊन आम्ही या स्वामी सेवेत विलीन झालो. आमच्या महाराजांनी प्रमुख मठ आमचा कल्याणला आहे. त्या मठाच्या नंतर बरेच मठ स्थापन केले. आता आज अविरतपणे चालू असणारे 14 मठ कार्यरत आहेत. जसं की हा देवगडचा मठ कोकणातील पहिला मठ असून याची स्थापना 7 जून 2011 रोजी महाराजांनी केली. त्यापासून आजपर्यंत हा मठ अविरतपणे इथे चालू आहे. विविध कार्यक्रम या मठामध्ये होतात. हजारो भाविक प्रत्येक कार्यक्रमाला या मठामध्ये येतात. त्यांना चांगली अनुभूती येते, चांगली प्रचिती येते. हे मठ बांधण्याचा उद्देश जो महाराजांचा होता की जे दुःखी पीडित वर्ग आहे, तरुण पिढी आज वाह्यात चाललेली आहे किंवा काही कारणास्तव प्रत्येकाला आज दुःख भोगावं लागत आहे किंवा प्रत्येक अडीअडचणी असतील, काही असतील, तर यापासून कुठेतरी स्वामींच्या मार्गात येऊन त्याचं भलं व्हावं किंवा त्यांच्या जीवनात जे काय दुःख असेल, काय असेल, पीडा असेल,
त्यापासून एक चांगला मार्ग मिळावा हा प्रमुख उद्देश महाराजांचा आहे. हा मठ म्हणजे काय पैसा कमवणे किंवा असं बाकी काही गोष्टींचा या इथे होत नाही. हा मठ बांधण्याचा मेन उद्देश म्हणजे प्रमुख उद्देश आमच्या महाराजांचा होता की देव देश आणि धर्म यासाठी आपण झटलं पाहिजे. त्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देणे, तरुणांना वेगवेगळे त्यांना मार्गदर्शन करून जी आज तरुण पिढी वाह्यात चालली आहे किंवा तरुण पिढीच्या आतनं जे काही वाईट म्हणजे मार्गाला जातात ते न जाता देवाच्या सानिध्यात येऊन कसं त्यांना यश प्राप्त करता येईल कामधंद्यामध्ये किंवा कसं पुढे जाता येईल याविषयी नेहमीच आमचे महाराज आम्हाला प्रेरणा देत होते. आणि त्यांच्या प्रेरणेतूनच आज असंख्य लाखो तरुण किंवा हजारो तरुण म्हणूया आपण आमच्या या मार्गात येऊन एक व्यवस्थित आज सुशिक्षित जीवन जगतायत किंवा स्वामींच्या मार्गात येऊन चांगलं मोठमोठं नाव कमवत आहे वेगवेगळ्या विविध क्षेत्रांमध्ये. त्या प्रत्यक्ष महाराजांनीच ते आम्हाला त्याचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल घडवलं. या स्वामींमुळे किंवा आम्हाला त्या जे गुरु लाभले आमचे नवनीतानंद महाराज म्हणजेच मोडक महाराज यांनी बऱ्याच जणांच्या आयुष्यात म्हणजे एक ज्ञानाचा दिवा लावला असंच म्हणूया आपण. या आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी एवढंच बोलेन आणि या मठाचं असंच उत्तरोत्तर प्रगती हो अशीच माझी सदिच्छा. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री नवनीतानंद महाराज की जय. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री नवनीतानंद महाराज की जय. सर्व आपल्या जे हिंदू धर्माच्या रीतीनुसार सर्व जणांची भक्ती पण कुठच्या ना कुठच्या देवावर असते. आमची भक्ती या स्वामी समर्थावर लागली त्याचं कारण म्हणजे आमचे गुरु आहेत. आम्ही ह्याच्यापूर्वी कुठे म्हणजे असं घेतलं नव्हतं गुरु, आणि गुरु घेतल्याशिवाय आपण किती भक्ती केली काय त्याला मूल्य काही नाही. त्यामुळे गुरु असणं हे आपल्या भक्ती मार्गामध्ये आवश्यक गोष्ट आहे. आणि त्या दृष्टिकोनात आम्हाला हे गुरु एकदम चांगले वाटले. ह्याच्यापूर्वी आम्ही खूप असे लोकांचे आमचा संपर्क आला पण आम्हाला तसे योग्य गुरु असे वाटलेच नव्हते. मग हे आम्हाला गुरु चांगले योग्य वाटले की बाबा खरोखर गुरु म्हणून जे काय आपल्या समोर जी व्यक्ती होती ती म्हणून आम्हाला ती योग्य वाटली. आणि त्यामुळे आम्ही श्री नवनीतानंद महाराज आमचे गुरु त्यांच्याकडे आम्ही दीक्षा घेतली. ह्या मठाचं एक वैशिष्ट्य असं आहे की इतर मठ आहेत खूप स्वामींचे, पण ह्या मठात गुरु परंपरेचा हा मठ आहे. इथे गुरुच्या नंतर शिष्य अशी परंपरा इथून इथे चालू आहे. हे या मठात एक वेगळं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे इथे असं इतर मठासारखं असं वातावरण असं जरा वेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे. जो तो इथे येईल भाविक म्हणा भक्त त्याला त्याचा ती अनुभूती येते. बस मला एवढंच सांगायचं आहे. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री नवनीतानंद महाराज की जय. हो नाईक सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री नवनीतानंद महाराज की जय. माझं नाव रामचंद्र रमेश चव्हाण. मी शिरशी या गावात आहे. ते शिरशी गावाच्या बाजूला एक कलंबीस मठ आहे. तिथे मी सेवेला जायचो. मग तेव्हा मला नंतर कळलं की महाराजांची दीक्षा द्यायची आहे. तेव्हा मी तिथे गेलो. त्यावेळी मला पुढच्या वेळी घेऊया असं सांगितले. मग तेव्हा मी गेलो, दीक्षा घेतली. म्हणजे ते दीक्षा घेताना महाराजांनी एवढे सांगितलं होतं की गुरुचा कधीही नाव खाली पडू देऊ नकोस असं म्हटलेलं. मग त्या 2 शब्दावरच मी इथपर्यंत आलो. त्यांचे दिलेले मंत्रांचे नामस्मरण नित्यनेमाने कधी आतापर्यंत मी 4 वर्ष झाले. 4 वर्षात फक्त 10 ते 10 वेळा चुकलं असेल की मी ते नामस्मरण केलं नाही. मग त्याच्यानंतर मी नामस्मरण करत आजपर्यंत महाराजांनी मला इथपर्यंत घेऊन आले. आणि भरपूर म्हणजे खूप अनुभव त्यांनी मला दिले आहेत. प्रत्येक क्षणाक्षणाला माझ्या हाकेला ते धावून येतात. एवढंच मी सांगितलं. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री नवनीतानंद महाराज की जय. स्वामी. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट येऊ. आणि सद्गुरु श्री स्वामी समर्थ मठ येळीसडा आणि गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपण शूट घेतलेला आहे आणि व्यवस्थितरित्या विविध कार्यक्रम या ठिकाणी होतात. आणि हा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. चॅनल नवीन असं नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल करून नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका. आणि स्वामी भक्त असाल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये.